नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला एचआरएम मधील जो काही आपण तिसरा टॉपिक पाहत होता त्यामधील पुढचा पॉइंट म्हणजेच काय, सोर्सेस अँड टेक्निक्स ऑफ रिक्रुटमेंट, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणता येईल की भरतीचे मार्ग. की भरतीचे मार्ग कोणते असतात, कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती केली जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर बघा, कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असते, तेव्हा मग ती कर्मचाऱ्याची आवश्यकता भासल्यानंतर त्या संघटनेमार्फत त्या कर्मचाऱ्याची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांची काय पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. हे लक्षात. आता ही भरती करायची असेल तर भरती ही दोन पद्धतीने केली जाते, एक अंतर्गत पद्धत आणि एक बहिर्गत पद्धत, म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल. आता इंटरनल काय असते आणि एक्सटर्नल काय असते, तर अंतर्गत भरती म्हणजे अगोदर जे कर्मचारी संघटनेमध्ये अस्तित्वात आहेत, कार्यरत आहेत, त्यांनाच काय पदावर घेणं. आता ते वेगवेगळे मार्ग आहेत त्यांना भरती करून घेण्याची, अंतर्गत मार्ग. आणि बहिर्गत मार्ग म्हणजे जे व्यवसाय संघटनेमध्ये कार्यरत नाहीत पण बाहेरले नवीन व्यक्ती आहेत, अशांना घेण्यासाठी ज्या मार्गाचा वापर केला जातो त्याला बहिर्गत मार्ग असं म्हणतात. हे लक्षात. आता हे कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे काय, तर आपण अगोदर पाहिले कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे जे काही व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये जे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदावरती योग्य कौशल्यवान उमेदवाराची निवड करण्यासाठी उमेदवारांना स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा आवेदन करण्यासाठी आकर्षित करण्याची क्रिया म्हणजेच काय, भरती होय. हे आपण पाहिले व्याख्या. म्हणजेच थोडक्यात सांगता येईल की जे काही व्यवसाय संघटनेत किंवा उपक्रमामध्ये किंवा व्यवसायात जे रिकाम्या जागा असतात, रिकाम्या जागा म्हणजे फक्त रिकाम्या नसून ते काय, त्या जागा रिक्त असतात. ते रिक्त जागा कशासाठी असतात की कुणीतरी त्या ठिकाणी कर्मचारी आला पाहिजे आणि त्याच्या मार्फत व्यवसाय संघटनेचे काम पूर्ण करून घेतली पाहिजेत. हे लक्षात. कारण कोणताही एखादी व्यक्ती व्यवसाय संघटनेचे पूर्ण काम करू शकत नाही, त्याला एक सामूहिकरित्या एक कर्मचाऱ्यांची गरज भासत असते. मग अशा वेळेस ती गरज या भरतीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. हे लक्षात. आता भरतीचे मार्ग बघा, थोडक्यात सांगता येईल त्यामध्ये बघा, भरती संबंधित धोरण निश्चित केल्यानंतर कुशल कर्मचाऱ्यांचा शोध घ्यावा लागतो. काय, भरतीसाठी एकाने धोरण पॉलिसी ठरवावी लागते आणि धोरण ठरवलं, आता भरती करायची तर त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, कर्मचाऱ्यांचा शोध घ्यावा लागेल ना, योग्य त्या कर्मचाऱ्यांचा. का उगाच कुणाला उठून घेतलं तर जमते का, नाही. अगोदर काय केलं पाहिजे, शोध घेतला पाहिजे. त्यानंतर याकरिता व्यवसाय संस्थेला सतत धडपड करावी लागते. आता योग्य कर्मचाऱ्यांचा शोध घ्यायचा म्हणलं तर व्यवसाय संघटनेला काय करावं लागेल, तत्परतेनं कार्यरत असलं पाहिजे नेहमीसाठी, म्हणजे धडपड करावी लागेल. कारण का, योग्य तो कर्मचारी भेटणं साहजिकच शक्य नसते. पुढे सांगता येऊ शकते, कुशल कर्मचारी कोठे उपलब्ध होतील हे लक्षात घ्यावे लागते. आता कर्मचारी कुठे उपलब्ध होतील, कशा माध्यमातून उपलब्ध होतील याचं सुद्धा या धोरणाच्या माध्यमातून ठरवलं जाते. त्यामुळे व्यवसाय वृद्धीसाठी कर्मचारी भरती होणे आवश्यक आहे. आता व्यवसायाची भरभराट, व्यवसायामध्ये वाढ वृद्धी व्हायची असेल किंवा वृद्धी करायची असेल किंवा व्यवसाय संघटनेचे उद्दिष्टे साध्य करायचे असतील तर त्यासाठी काही कर्मचाऱ्याची भरती करणं आवश्यक आहे. जर व्यवसाय संघटनेमध्ये एकच व्यक्ती मालक आहे आणि मध्ये काम करण्यासाठी कर्मचारीच नाही तर व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे साध्य होणार आहेत का, नाही होणार. मग अशासाठी म्हणजे यासाठी हे जे काही व्यवसाय संघटनेचं उद्दिष्ट म्हणा किंवा त्या व्यवसाय संघटनेमध्ये वृद्धी घडून आणायची असेल तर कर्मचारी भरती होणं आवश्यक आहे. आता कर्मचाऱ्यांची भरती दोन पद्धतीने मी सांगितलं, अंतर्गत आणि बहिर्गत. त्यासोबतच पुढे सांगता येईल, या दोन्ही पद्धतीने रिकाम्या जागेसाठी कर्मचाऱ्यांची भरती करता येते. कोणत्या दोन्ही पद्धतीने, अंतर्गत पद्धतीने आणि बहिर्गत पद्धतीने काय, रिकाम्या जागेसाठी किंवा रिक्त जागेसाठी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. अंतर्गत स्त्रोताद्वारे उपक्रमात अस्तित्वात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाते. काय, अंतर्गत जे काही मार्ग आहे किंवा अंतर्गत स्त्रोत आहे, या अंतर्गत स्त्रोतातून काय केलं जाते, जे उपक्रमामध्ये अगोदरच कर्मचारी आहेत त्यांना त्या
भरतीच्या माध्यमातून सामावून घेतलं जाते, तर व बाह्य स्त्रोतात बाहेरील लोकांना सामावून घेतले जाते. आता जे काही एक्सटर्नल सोर्सेस किंवा मग जे काही बहिर्गत स्त्रोत किंवा मग बहिर्गत मार्ग आहे भरती करण्याचा, त्यामध्ये काय संघटनेबाहेर, संस्थेबाहेर किंवा मग उपक्रमाच्या बाहेरील जे काही नवीन व्यक्तींना काय त्या संघटनेमध्ये सामावून घेतले जाते किंवा मग घेण्यात येते. आता हे दोन्ही स्त्रोतांचं डिटेलमध्ये माहिती आपण खालीलप्रमाणे बघू. तर पहिलं बघा अंतर्गत स्त्रोत. त्या अंतर्गत स्त्रोत मध्ये सांगता येऊ शकते अगोदर, कर्मचारी भरतीचे अंतर्गत स्त्रोत म्हणजे व्यवसाय संस्थेतील कर्मचाऱ्यांमधून भरती करणे होय. आता बघा अंतर्गत स्त्रोत म्हणजे ते जे व्यवसाय संघटनेमध्ये अगोदरच कर्मचारी कार्यरत आहेत किंवा मग जे काही व्यवसाय संघटनेमध्ये अगोदरच कर्मचारी भरती केलेले आहेत आणि ते काम करत आहेत, कार्यरत आहेत, त्यांच्यामधूनच काय भरती करणं. त्याच्यामध्ये काही मार्ग आहेत, बदली करणं, बढती देणं, हे लक्षात. जुन्या कर्मचाऱ्यामधून एक कर्मचाऱ्याची निवड करणं किंवा तात्पुरत्या कर्मचाऱ्यामधून निवड करणं, हे मार्ग आहेत अंतर्गत, ते आपल्याला बघायची. म्हणजे अंतर्गत भरती म्हणजे काय, जे काही व्यवसाय संघटनेमध्ये अगोदरच कर्मचारी होते त्यांच्यामधूनच काय भरती केली जाते, त्यालाच अंतर्गत भरती म्हणतात. त्यामध्ये पुढे सांगता येईल बघा, ही पद्धत जुनी, महत्वपूर्ण आणि उपयुक्त आहे. अंतर्गत पद्धत ही फार जुनी, महत्वपूर्ण आणि उपयुक्त पद्धत आहे. व्यवसाय संघटनेत विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून योग्य व्यक्तीची निवड केली जाते. काय म्हटले, हे तर जुनी, महत्वपूर्ण, उपयुक्त आहेच. त्यासोबतच काय व्यवसाय संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधूनच काय कर्मचाऱ्यांची निवड केली जाते, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगितले, यासाठी ज्या स्त्रोताची मदत घेतली जाते त्याला अंतर्गत स्त्रोत असं म्हणतात. काय म्हटलेलं आहे, अंतर्गत स्त्रोत पद्धतीमध्ये व्यवसाय संघटनेमध्ये अगोदरच जे काही कर्मचारी कार्यरत आहेत त्याच कर्मचाऱ्यांना परत भरतीच्या अंतर्गत माध्यमातून काय केलं जाते, कार्यामध्ये या भरतीच्या माध्यमातून सामावून घेतलं जाते. आता ही जुनी पद्धत आहे, महत्वपूर्ण आहे आणि उपयुक्त आहे. कारण या पद्धतीमध्ये काय अगोदर जे कर्मचारी आहेत त्यांनाच या भरतीच्या माध्यमातून परत सामावून घेतलं जाते. आणि त्याचा फायदा तिथं काय होतो, आता बघा जुने कर्मचारी असतील ते अनुभवी असतात, प्रशिक्षित असतात, त्यांना ज्ञान असते, त्यांचे कौशल्य वाढलेले असतात, त्यांना सर्व बाबी व्यवसाय संघटनेमध्ये माहिती असतात आणि ते कार्यक्षमता आपली चांगल्या पद्धतीने वापरतात. म्हणून ही एक महत्वपूर्ण पद्धत म्हणून सांगितलेली आहे अंतर्गत, हे लक्षात. आता बघा जे काही अंतर्गत पद्धत आहे त्यामध्ये जे काही प्रकार पडतात किंवा मग जे काही भरती केली जाते, मार्ग कोणकोणते आहेत अंतर्गत पद्धतीमध्ये. नंबर 1 आहे बढती. पहिला मार्ग अंतर्गत पद्धतीमधला काय, बढती. आता व्यवसाय संघटनेमध्ये काय जे कायमस्वरूपाचे काम करत असतात, म्हणजे जे व्यक्ती कायमस्वरूपी व्यवसाय संघटनेचे काम करत असतात, मग अशा वेळेस त्यांना काय केलं जाते, त्यांना पदोन्नती दिली जाते, म्हणजे प्रमोशन दिलं जाते, हे लक्षात. प्रमोशन दिले की त्यांची बढती ऑटोमॅटिक वरती होणार आहे. म्हणून ही बढती देणं म्हणजे प्रमोशन करणं म्हणजे ही एक अंतर्गत भरतीचा मार्ग आहे, हे लक्षात. त्यानंतर नंबर 2 बदली. आता हा बदलीचा मार्ग बघा, जेव्हा व्यवसाय संघटनेचा विस्तार होतो, हे लक्षात. व्यवसाय संघटनेचा विस्तार झाला किंवा शाखा वाढल्या किंवा मग व्यवसायामध्ये जे उपविभाग पाडले जातात किंवा मग डिपार्टमेंट असतात. आता डिपार्टमेंट वाढले, मग डिपार्टमेंट वाढले की तिथे कर्मचाऱ्यांची भरती लागणार आहे ना, हे लक्षात. मग अशा वेळेस काय केलं जातंय की त्या ठिकाणी जे काही कर्मचारी अगोदरच आहेत त्या कर्मचाऱ्यांची बदली केली जाते, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची. उदाहरण देऊ का, आता एसबीआय होती, जे काही एसबीआयच्या सहयोगी बँका होत्या, बिकानेर असेल, एसबीआय असेल, हे लक्षात. अशा जे काही 4 बँका होत्या, अगोदर 5 नंतर 4 झाल्या, हे लक्षात. आता एसबीआय नावानं आपण पाहतो. आता जेव्हा विलिनीकरण झालं, मर्ज झाल्या कशात, एसबीआय मध्ये, जे एसबीएच मधील सर्व एसबीआयच्या नावानं आता बँका चालतात पूर्ण. एसबीएच असेल, बिकानेर असेल, त्रिवेणकोर असेल, हे लक्षात. हे बँका वेगळ्या नावानं आधी होत्या, आता एकाच नावानं चालतात, एसबीआय. कोणत्याही ठिकाणी जाऊ एसबीआय नाव दिसेल, का मर्ज झालं. आता मर्ज झाल्यानंतर
कर्मचारी आता ते एसबीएच मधले किंवा मग ते जे काही बिकानेर बँक होती, एसबीआय बिकानेर असे वगैरे, आता तिथले कर्मचारी कुठे गेले? त्यांना काही रिटायरमेंट दिली का? नाही ना. त्यांना काय या एसबीआय मध्ये सामावून घेतलं. हे लक्षात. आता अहमदपूरच घ्या ना, एसबीआय बी होती, एसबीएच पण होती, बरोबर. आता एसबीएच बंद झाली तर एसबीआय एकच नाव नाही गणपती मंदिराजवळ. हे लक्षात. हे कशासाठी सांगायला? आता तिथली एसबीआय मधले कर्मचारी त्या एसबीएच च्या ठिकाणी एसबीआय गेली, बरोबर. एकच बँक झाली एसबीएच ची, एसबीआय नावानं. इथं एसबीएच होती, त्या दोन्हीची एकच बँक झाली एसबीआय. आता दोन्हीचे कर्मचारी तिथंच सामावून घेतले गेले ना. हे लक्षात. मग तिला काय म्हणता येईल? ते बदली. तिथली बदली तिथे केली. काय तेवढं? हे लक्षात. म्हणजे बदली करूनही काय केलं जाते? एखाद्या वेळेस म्हणजे उपविभाग पडले, विस्तार झाला, तर अशा वेळेस जास्त कर्मचारी होत असतील तर त्यांना तिकडं सामावून घेतलं जाते. त्याला म्हणायचं बदली करून कर्मचाऱ्यांची अंतर्गत भरती. तिसरा प्रकार, तात्पुरत्या कर्मचाऱ्यामधून भरती. आता तात्पुरत्या कर्मचाऱ्यामधून भरती म्हणजे आता व्यवसाय संघटनेमध्ये काही हंगामी, हे लक्षात, त्यासोबतच काय रोजगारीवर काम करणारे काही कर्मचारी असतात. कंत्राटी बेसिस म्हणतो आपण. सरकार काही परमनंट जागाच काढणार गेले, उगा टेम्पररी लोकांची भरती कराले, म्हणजे कंत्राटी. हे लक्षात. आता ही कंत्राटी भरती होईल आहे. हे लक्षात. आता जेव्हा आता समजा आता हे सरकारचं जे काही धोरण आहे ते काही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती ही मोजक्याच प्रमाणामध्ये करणार आहे. प्रत्येक ठिकाणी आता कंत्राटी बेसिसवर ही भरती केली जाणार आहे. मग आता काय केलं जातं? हे अंतर्गत भरतीच्या माध्यमातून जे तात्पुरते कर्मचाऱ्यांमधून काय केली जाते भरती. हा तिसरा मार्ग सांगितला. तात्पुरत्या म्हणजे आता समजा काय कंत्राटी बेसिसवर काही कर्मचारी घेतले किंवा मग हंगामी स्वरूपामध्ये. हंगामी म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये जो काही रोजगार किंवा मग कार्यालयामधील कामकाज असते ती. लक्षात. मग किंवा रोजगारवारी म्हणजे काय? रोजाना आपण म्हणू नका, जितके दिवस काम आहे तितके दिवसच रोजगारीवर. हे लक्षात. मग आता जितके दिवस आहे तितके दिवसच कामाला जाणं. हे लक्षात. मग ते कर्मचारी कामाला जरी जात असतील व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये, मग आता ते त्यांना तिथला कामाचा अनुभव येत आहे. मग अशा वेळी जेव्हा जागा निघते त्या व्यवसाय संघटनेमध्ये कायमस्वरूपी किंवा कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असेल नंतर कधी भविष्यात, सध्या हंगामी स्वरूपात भरती करून घेतली कंत्राटी बेसिस स्वरूपात, आता नंतर कायमस्वरूपी जागा निघाल्या तर त्या कंत्राटी बेसिस मधल्या कर्मचाऱ्यांना त्यांना तिथला अनुभव आलेला असतो, त्यांनाच एखाद्या वेळेस काय भरती करून घेतलं जाते. हे लक्षात. म्हणून हा एक भरतीचा मार्ग सांगता येईल. काय? तात्पुरत्या कर्मचाऱ्यामधून भरती. त्यानंतर पुढला अंतर्गत भरतीचा मार्ग बघा. कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकामधून किंवा शिफारसीद्वारे भरती. आता जे काही व्यवसाय संघटनेमध्ये अगोदरच कर्मचारी कार्यरत आहेत ते कर्मचारी काय करतात? जेव्हा कर्मचाऱ्यांची आवश्यकता उपक्रमामध्ये भासते तेव्हा ते काय करतात? आपले जे काही नातेवाईक आहेत, जे पारंगत असतील, हुशार असतील, ज्ञानी असतील, कौशल्यवान असतील, पात्रताधारक असतील, अशा वेळेस त्या व्यवसाय संघटनेची जो कोणी मालक आहे किंवा व्यवस्थापक असेल त्याला काय ते शिफारस करू शकतात. कोणती? की हा माझा नातेवाईक आहे किंवा नातलग आहे, तो खूप पात्रताधारक आहे, खूप हुशार आहे आणि त्याला घेतलं तर आपलं काम होऊ शकते, असं ते शिफारस करू शकतात. त्या व्यवस्थापकाला किंवा मग त्या मालकाला जर वाटलं ठीक आहे बोलवा त्यांना म्हणलं तर तिथं त्यांची भरती करण्यात येऊ शकते. मग इथं काय, जे काही व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकामधून किंवा त्यांनी शिफारस केली नातलगामधून, जर व्यवसाय संघटनेतील कर्मचाऱ्यांनी शिफारस केली नातेवाईकामधून किंवा मग त्यांनी इतरांची शिफारस केली आणि तिथं जर भरती केली जात असेल तर अंतर्गत भरतीच होते. कारण मी कर्मचारी आहे, मी काम करत आहे आणि मी माझा नातलग किंवा मग माझा जो कोणी सोयरा दायरा आहे त्याची मी शिफारस केली व्यवसायाच्या व्यवस्थापकाला किंवा मग व्यवसायाच्या मालकाला, त्याला घ्यावं, तो पारंगत आहे आणि तो आपलं काम करू शकतो. व्यवसायाचा मालक किंवा व्यवस्थापक म्हणला ठीक आहे आणि त्याला जर घेतलं तर ती झाली अंतर्गत भरती. त्यानंतरचा पुढचा पॉइंट या ठिकाणी सांगता येऊ शकतो ते म्हणजेच काय, अनुकंप तत्वावरील भरती. आता अनुकंप तत्वावरील भरती म्हणजे समजा व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी काम करत असतील, आता समजा कर्मचारी काम करताना एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं किंवा तो मयत किंवा मृत्यू पावला काम करत असताना किंवा मग जॉबवर होता आणि त्याचं काही निधन झालं. आता
हृदयविकारानं म्हणा किंवा मग ऍक्सिडेंटनं म्हणा जॉबला होता पण त्याचं निधन झालं, अशा वेळेस काय केलं जाते, मग हे अनुकंप तत्वावरील भरती केली जाते. अनुकंप तत्वावरील भरती म्हणजे त्याची आता ते जो काही कर्मचारी मयत झालाय किंवा निधन झाले ज्या कर्मचाऱ्याचं, त्याच्या बायकोला किंवा त्याच्या मुलाला किंवा त्याच्या सुनला, हे लक्षात, तिथं कामावर घेतलं जाते. त्यालाच काय म्हणायचं, अनुकंप तत्वावरील भरती. हे लक्षात, अनुकंप तत्वावरील भरती म्हणजे हे शासकीय आपल्याला जॉबमध्ये जास्त प्रमाणावर दिसेल, मोठ्या प्रमाणावर. काय केलं जाते, समजा आता मी जर जॉबवर असेल आणि काही कारणास्तव माझं जर निधन झालं असेल, तर अशा वेळेस माझ्या पत्नीला किंवा माझ्या मुलाला किंवा मग माझ्या सुनाला त्या ठिकाणी जॉबवर घेण्यात येते. त्यालाच काय म्हणायचं, अनुकंप तत्वावरील भरती. आता हे सुद्धा अंतर्गत भरतीचा मार्ग आहे. का, मी अगोदर कार्यरत होतो, आता मग माझं निधन झालं तर माझ्या वतीनं माझे जे कोणी ही असतील नातेवाईक म्हणजे बायको, मुलगा, सून, एका परिवारामधलेच असावे, हे लक्षात, त्यांना त्या ठिकाणी घेण्यात येते. त्यालाच अनुकंप तत्वावरील भरती असं म्हणतात. त्यानंतर पुढला अंतर्गत भरतीचा मार्ग बघा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यामधून भरती. आता हा पुढला प्रकार. आता व्यवसाय संघटनेमध्ये काही वेळेस काय कर्मचारी रिटायर होतात, हे लक्षात. आता ते कर्मचारी रिटायर झाल्यानंतर काय केलं जाते, ते कामावून जात असतात. पण व्यवसाय संघटना काय करत असतात, एखादी कर्मचारी सेवानिवृत्त झाला असला तरी त्याची सेवानिवृत्ती त्याला रिटायरमेंट देण्याच्या ऐवजी त्याची रिटायरमेंट तर झालेली असते, पण त्याला काही वर्ष ठेवलं जाते व्यवसाय संघटनेमध्ये. का, कारण त्याला अनुभव असतो, त्याला ज्ञान असते, त्याला कौशल्य असते, किंवा मग व्यवसायाचा व्यवस्थापक किंवा व्यवसायाचा मालक काय म्हणतो, तुम्ही फक्त जास्त काही काम करू नका, फक्त बसून कसं करायची हे थोडक्यात सांगा, असं म्हटलं जाते काही वेळेस. म्हणजेच त्या ठिकाणी सांगता येईल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यामधून भरती. हे लक्षात बघा. त्यामध्ये सांगतो परत, काही कार्यालयामध्ये तात्पुरत्या काळासाठी किंवा विशिष्ट हंगामासाठी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची निवड केली जाते, त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यामधून भरती असे म्हणतात. म्हणजे काही वेळेस काय केलं जाते, व्यवसाय संघटना असते, व्यवसाय संघटनेमधून काही कर्मचारी आपले दीर्घ कालावधीची किंवा दीर्घकालीन आपली जी काही सेवा असते, सर्व्हिस असते, ती करून काय होतात, सेवानिवृत्त होत असतात. पण त्यानंतर ही व्यवसाय संघटनेमध्ये काही हंगामी स्वरूपाचे कामकाज म्हणजे काम हे होते, काम करण्यासाठी त्यांना काय सामावून घेतलं जाते, त्यालाच अंतर्गत भरती म्हणतात. उदाहरणार्थ बघा, आर्मी असेल, आर्मीमध्ये जो कोणी हे असेल, मेजर असेल किंवा कोणताही व्यक्ती असेल सैनिक, त्याची सर्व्हिस जवळपास 18 ते 20 वर्ष असते. मग तो सेवानिवृत्त होतो, आपल्या गावी परत येतो. हे लक्षात आल्यानंतर तो कुठेतरी जॉब करत असतो, गार्ड म्हणून वगैरे वगैरे. हे लक्षात, मग त्यांना जॉब तर भेटत असते. हे लक्षात, हे सांगता येऊ शकते. किंवा काही काही ठिकाणी आपण पाहत असतो, काय पाहत असतो की बऱ्याच ठिकाणी काय कर्मचाऱ्यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत असते. आता सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना काय व्यवसाय संघटनेमध्ये कार्य करण्यासाठी केलं जाते. उदाहरणामध्ये बघा, कॉलेजमध्ये आपल्या प्राध्यापकांच्या बाबतीत रशियनचे सर रिटायर झाले होते, तर त्यांना काही वर्ष, 1 वर्ष त्यांना विद्यार्थ्यांना नवीन प्राध्यापक भरती करेपर्यंत त्यांना शिकवण्यासाठी सांगितलं होतं. किंवा त्यासोबतच आता हे पालीचे सर रिटायर झालेले आहेत, तरी ते काय करत आहेत की नवीन प्राध्यापकाची भरती योजना ते शिकवत आहेत. म्हणजेच काय, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यामधूनच भरती करणं. आता हे भरती म्हणजे काय, इथं फक्त त्यांना सांगितलेलं आहे घ्या, आम्ही काहीतरी मोबदला देऊ, हे लक्षात. पण बऱ्याच ठिकाणी काय केलं जाते, सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना काय हंगामी स्वरूपाचं काम किंवा मग जे काही थोडंफार काम असते ते करण्यासाठी त्यांना परत सामावून घेतलं जाते. त्याला म्हणायचं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यामधून भरती. हा एक पॉईंट सांगता येईल. त्यानंतर पुढचा, पुन्हा कामावर घेणं. पुढचा पॉईंट अंतर्गत भरतीचा. आता या पुन्हा कामावर घेणं या अंतर्गत भरतीचा मार्ग म्हणजेच असा आहे की समजा व्यवसाय संघटनेमध्ये तेजी आली, मग तेजी आल्यानंतर काय केलं जाते, उत्पादन करावं लागते. कारण मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे, त्यांना सप्लाय करायचं म्हणल्यावर. आणि तेजी का वाढते, म्हणजे बाजारामध्ये तेजी आली, हे लक्षात. मग आता मागणी जास्त वाढली तर त्यांना पुरवठाही करावा लागेल ना.
आता पुरवठा करावायचा आहे, तर पुरवठा करायचा असेल तर त्यासाठी उत्पादन करावं लागेल. उत्पादन करायचं असेल तर कर्मचारी लागतात. मग अशा वेळेस कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाते. आता मग त्यांच्याकडून काम केलं जाते, सप्लाय केलं जाते. त्यानंतर काय, मागणी कमी झाली की उत्पादन कमी करावं लागते. उत्पादन कमी केल्यानंतर जे काही कर्मचारी घेतलेले आहेत त्यांना कमी करावं लागेल ना तात्पुरत्या काळासाठी, तर किंवा मग कामावून कमी केलं पाहिजे. कारण सप्लाय मागणी कमी आहे, उत्पादन कमी आहे. मग उत्पादन कमी आहे तर कर्मचाऱ्याला ठेवून काय काम आहे, कामाचं आहे हे लक्षात. उगाच त्यांना पगार वगैरे द्यायची का. मग अशा वेळेस काय केलं जाते, जे काही व्यवसाय संघटनेमध्ये काम आहे त्यासाठी जेव्हा जास्त जी आली, जास्त मागणी असेल उत्पादन करायची तर कर्मचारी भरून घेतले जातात. आणि काही काळासाठी जेव्हा मागणी किंवा उत्पादन कमी होते त्यांना काढून टाकलं जाते किंवा मग त्यांना कमी केलं जाते. आणखीन मागणी वाढली तर नवीन कर्मचाऱ्यांना घेण्याच्या ऐवजी त्यांनाच घेतलं जाते. कारण कंपनीकडे किंवा व्यवसाय संघटनेकडे सर्व रेकॉर्ड असतात. कोणता कर्मचारी कधी काम केला, त्याला कधी कमी केलं, परत त्यांना घेतलं जाते. हे लक्षात त्या ठिकाणी सांगता येईल बघा. व्यवसाय संस्थांमध्ये गरजेनुसार कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. गरजेपेक्षा अधिक कर्मचारी कामावर झाल्यास त्यांना कामावरून कमी केले जाते, परंतु पुन्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना परत कामावर घेतले जाते. व्यवसाय संस्थांकडे अशा कर्मचाऱ्यांची यादी जतन करून ठेवण्यात आलेली असते. म्हणजे व्यवसाय संघटनेला जेव्हा गरज आहे तेव्हा कर्मचाऱ्यांची भरती करणं, व्यवसाय संघटनेला गरज नसेल तर ते कमी करणं, कामावरून कमी करणं, परत गरज भासली त्यांना परत घेणं. हे लक्षात. मग ती अंतर्गत भरती झाली. ते होते ना आधी कामावर, त्याला कमी केलं, परत घेतलं. आणि आता हे त्यांनाच परत घ्यायचं कसं, तर कंपनी काय करते, प्रत्येक कर्मचाऱ्यांचा रेकॉर्ड ठेवत असते. म्हणून हे एक अंतर्गत भरतीचा मार्ग सांगता येईल काय, पुन्हा कामावर घेणे. त्यानंतर आपल्याला बहिर्गत स्रोताद्वारे भरती किंवा मग बहिर्गत मार्गाद्वारे भरतीचे मार्ग आपल्याला विचारात घ्यावे लागतील. तर यामध्ये अगोदर सांगता येईल की जे काही अंतर्गत माध्यमातून भरती केली जाते ती मर्यादित स्वरूपाची असू शकते. कारण बऱ्याच वेळा संघटनेला मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यावेळेस जे काही अंतर्गत मार्गाने जी काही भरती केली जाते ती मर्यादित स्वरूपाची असू शकते. मोजकीच लोकांचं काय ते शिफारस होऊ शकते, मोजक्याच लोकांना बढती दिली जाते किंवा बदली केली जाते. पण त्यापेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांची जर आवश्यकता भासत असेल तर तेव्हा त्यांना काय करावं लागेल, बहिर्गत मार्गांचा अवलंब व्यवसाय संघटनांना करावा लागतो. हे लक्षात. त्यामध्ये सांगता येईल बघा, कर्मचारी भरतीचे अंतर्गत स्रोत मर्यादित असतात. तसेच व्यवसाय संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांची भरती अंतर्गत मार्गाने करणे शक्य नसते. म्हणून संघटनेत बाहेरून कर्मचाऱ्यांची निवड केली जाते किंवा मग बाहेरील कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. यालाच बहिर्गत स्रोत असे म्हणतात. आता या बहिर्गत स्रोताचे मार्ग बघा. नंबर 1 आहे प्रवेशद्वारावरील भरती. आता प्रवेशद्वारावरील भरती म्हणजे यामध्ये सांगता येऊ शकते की आपण पाहतो मॉलच्या बाहेर किंवा दुकानाच्या बाहेर एक पाटी लिहिली जाते, मुलं मुली पाहिजेत. हे लक्षात. मग ते प्रवेशद्वारच आहे ना त्या ह्याचं, दुकानाचं म्हणा किंवा मॉलचं. मग तिथं काय लिहिलं जाते, मुलं मुली, कामासाठी मुलं मुली पाहिजेत. हे लक्षात. मग आता ज्यांना कामाची गरज आहे असे उमेदवार किंवा कॅन्डिडेट त्या ठिकाणी जातील. मग तेव्हा त्यांची मुलाखत घेतली जाईल आणि त्यांना भरती करून घेतलं जात असेल तर त्याला काय म्हणायचं, बहिर्गत भरती. कोणत्या मार्गाने, तर प्रवेशद्वारावरील भरती. म्हणजेच बघा, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी भरण्याची सूचना लिहिलेली असते. गरजू उमेदवार कार्यालयामध्ये काही चौकशी करतात नोकरीसाठी आणि त्यांची मुलाखत वगैरे जे काही असेल ते घेतली जाते आणि त्यांना कामात सामावून घेतलं जाते. नंबर 2, कार्यालयाकडील अर्जाद्वारे भरती. कार्यालयाकडील अर्जाद्वारे भरती म्हणजे आता बऱ्याच वेळा जे काही उमेदवार असतात किंवा मग कॅन्डिडेटला शिक्षण झाल्यानंतर कामाची आवश्यकता भासत असते. मग अशा वेळेस काय, हे जे काही उमेदवार कामाची गरज किंवा मग आवश्यकता असल्यामुळे ते कंपन्यांकडे म्हणा किंवा वेगवेगळ्या संघटनाकडे म्हणा किंवा उपक्रमाकडे काय अर्ज करत असतात, कामाची मागणी करत असतात. मग कामाची मागणी जर केली असेल तर अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांना काय बोलवलं जाते, त्यांची मुलाखत घेतली जाते आणि त्यांची भरती करून घेतली जाते. बहिर्गत मार्ग म्हणजे त्याला काय, कार्यालयाकडील
अर्जाद्वारे भरती म्हणजे ज्या उमेदवारांना कामाची गरज असेल असे उमेदवार संबंधित उपक्रमाकडे, संघटनेकडे किंवा कंपनीकडे किंवा मग व्यवसायाकडे अर्ज करतात आणि जागांची चौकशी करतात किंवा कामांची चौकशी करतात. जर शिल्लक असेल तर कंपन्या काय करतात, त्यांच्या अर्जाद्वारे जे काही कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट त्यांच्याशी करतात, त्यांना बोलवलं जाते, त्यांची मुलाखत घेतली जाते आणि त्यांची म्हणजे भरती केली जाते. त्यालाच काय, कार्यालयाकडील अर्जाद्वारे भरती. त्यानंतरच पुढलं शैक्षणिक व तांत्रिक संस्थेद्वारे भरती. शैक्षणिक व तांत्रिक संस्थेद्वारे भरती म्हणजे आता तुम्ही पाहतात बरेच विद्यार्थी काय वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात, आपली पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतात. वेगवेगळ्या जे काही तांत्रिक संस्था असतात, टेक्निकल बाबी, ITI असेल किंवा मग IITI असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा मग प्रोफेशनल कोर्सेस करत असतात. मग अशा वेळेस हे कोर्सेस केल्यानंतर या शैक्षणिक संस्था काय करतात, संबंधित जी काही विद्यार्थी आहे त्याला शिक्षण दिल्यानंतर तिथून ते कॅन्डिडेट बाहेर पडत असतात जॉबसाठी. पण अशा वेळेस या ठिकाणी काय केलं जातंय, संबंधित जे काही उपक्रम असेल, संघटना असेल किंवा व्यवसाय, त्यांना जर कर्मचाऱ्याची आवश्यकता भासत असेल तर ते काय करतात, हे जे काही शैक्षणिक संस्था असतील किंवा मग ज्या काही तांत्रिक संस्था असतील त्यांना काय कॉन्टॅक्ट केला जातो आणि त्यांच्याकडून काय केलं जाते, लिस्ट मागवली जाते विद्यार्थ्यांची, कॅन्डिडेटची. कशाची, की तुमच्या महाविद्यालयामध्ये जे टॉपर विद्यार्थी आहेत यांची लिस्ट आम्हाला द्या. मग ते लिस्ट घेतात आणि त्यामधून काय संबंधित जे काही विद्यार्थी टॉपर असतील किंवा जे काही विद्यार्थी त्यांना लागणार आहेत त्याच्यामधून ते पाहतात, त्यांना कॉन्टॅक्ट करतात, त्यांना बोलवलं जाते, त्यांची मुलाखत घेतली जाते आणि त्यांना भरती करून घेतलं जाते. ते झालं काय, बहिर्गत मार्ग. कोणता, शैक्षणिक व तांत्रिक संस्थेद्वारे भरती. त्यानंतरचा पुढला पॉईंट बघा, रोजगार विनिमय केंद्राद्वारे भरती, एम्प्लॉयमेंट. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काय केलं जाते, रोजगार विनिमय केंद्र, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हे केंद्र देण्यात आलेलं असते. आपल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी काय एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सेंटर असते. त्या ठिकाणी काय केलं जाते, पूर्वी, आता ती भरती कमी झालेली आहे, पण पूर्वी काय केलं जात होतं, आता ज्या काही भरत्या केल्या जातात हे MPSC मार्फत, IBPS, स्टाफ सिलेक्शन, हे वेगवेगळ्या संस्था काय कंडक्ट करतात, एक्झाम घेऊन देऊन टाकतात तिकडं. पण पूर्वी काय केलं जात होतं, अशा भरत्या मोठ्या प्रमाणात होत नव्हत्या, काही होत होत्या, पण काही वेळेस काय केलं जात होतं, जे काही शिक्षण झालेले विद्यार्थी होते ते काय करत होते, या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणजे हे जे काही रोजगार केंद्र, विनिमय केंद्र आहे त्याकडे काय ते नोंदणी करायची. आताही केले जातात, एवढंच की पण ते ज्या जणांना ती नोकरी त्यांच्या मार्फत दिली जाते. मग त्या लातूरच्या ठिकाणी जिथं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही केंद्र आहे रोजगार विषयक विनिमय केंद्र, त्या ठिकाणी नोंदणी करावी लागते. तुमचं पूर्ण बायोडेटा, तुमची पूर्ण ब्रीफ माहिती त्या ठिकाणी भरावी लागते. माहिती भरल्यानंतर त्या एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटला काय तुमची पूर्ण माहिती असते. मग जेव्हा जागा निघतील ते तुम्हाला काय करतात, कॉन्टॅक्ट करतात. कॉन्टॅक्ट करून तुमची ती मुलाखत वगैरे घेतात किंवा तुम्हाला ते पत्र पाठवतात की बाबा अशी जागा आहे आणि तुम्ही या म्हणून. हे लक्षात. पण आता सध्या जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी मुलाखतच झालेली आहे. मग ते मुलाखत घेतात आणि तुम्हाला ते कामावर घेतलं जातं. पूर्वी हा प्रकार मोठ्या प्रमाणावर बहिर्गत मार्गाचा अवलंब करण्यात येत होता. कोणता, रोजगार विनिमय केंद्राद्वारे भरती. जिल्ह्याच्या ठिकाणी काय रोजगार विषयक केंद्र, विनिमय केंद्र निर्माण केलं जाते. जे उमेदवार, जे विद्यार्थी आहेत ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे ते तिथं नोंदणी करतात. नोंदणी केल्यानंतर जेव्हा जागा निघतील ते केंद्रामार्फत त्यांना बोलवलं जाते, मुलाखत घेतली जाते आणि त्यांना काम दिलं जातं. त्याला म्हणायचं बहिर्गत भरती. पण कोणत्या माध्यमाद्वारे, रोजगार विनिमय केंद्राद्वारे भरती. त्यानंतर पुढला मार्ग, व्यावसायिक संस्थाद्वारे भरती. व्यावसायिक संस्थाद्वारे भरती, त्यामध्ये सांगता येईल बघा, अलीकडच्या काळात नोकर भरतीस मदत करण्यासाठी अनेक मध्यस्थ खासगी संस्था स्थापन झालेल्या आहेत. अशा व्यावसायिक संस्थांकडून पात्र उमेदवारांची यादी तयार केली जाते. कार्यालयाला अशी यादी मिळवता येते व त्या आधारे पात्र उमेदवारांची भरती केली जाते. काय, व्यावसायिक संस्थाद्वारे भरती म्हणजे आता बघा, तुम्हाला जॉब पाहिजे, तुम्ही Naukri.com वरती जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. ती एक संस्थाच आहे ना. ती काय करते, कंपन्या त्याच्यावर जाहिरात देतात, म्हणजे तुम्ही तुमचा बायोडेटा तिथे ऍड करता. ऍड केल्यानंतर ते काय करते, ती संस्था किंवा मग वेगवेगळ्या जे काही व्यावसायिक संस्था असतील ते काय करत असतात,
कंपन्यांना किंवा मग जिथं जिथं कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते त्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता ह्या वेगवेगळ्या संस्था, व्यावसायिक संस्था करून देत असतात. मग ते काय करतात, विद्यार्थ्याकडून काही कमिशन घेत असतात. ते काय, आता प्रत्येक उमेदवार किंवा कॅन्डिडेटला जॉबची आवश्यकता आहे. मग आता जॉबची डायरेक्ट तो कॅन्डिडेट कंपनीला जाऊन व्हिजिट करणार, मुलाखत देणार, सर्व बाबी करणार. मग तिथं पैसा बी जाणार, वेळ पण जाणार आणि जॉब भेटेल गॅरंटी नसते. हे लक्षात. मग आता हे जे काही व्यावसायिक संस्था असतात, संघटना असतात, ते काय करत असतात, संबंधित कर्मचाऱ्याकडून विशिष्ट फीस घेत असतात आणि फीस घेऊन त्यांना ज्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्या ठिकाणी जायला सांगतात आणि तिथं रेफरन्स द्या म्हणतात, आमचा यांच्या मार्फत आलो. तिथं रेफरन्स दिला जाते, त्यांची मुलाखत घेतली जाते आणि त्यांना व्यवसाय संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये सामावून घेतलं जाते. हे लक्षात. त्याला व्यावसायिक संस्थाद्वारे भरती, म्हणजे खाजगी संस्था व्यावसायिक काम करत असतात. कोणतं, की जिथं कर्मचाऱ्यांची गरज आहे तिथं कर्मचाऱ्याची उपलब्धता करून देण्याचं काम हे करत असतात. मग आता असे उपलब्ध करून देत असतात. मग ते विद्यार्थ्यांची यादी संबंधित कंपनीला किंवा उपक्रमाला देत असतात. उपक्रमामध्ये मग ती यादी गेल्यानंतर ते त्या संबंधित कॅन्डिडेटला बोलवतात, मुलाखत घेतात आणि त्यांना सामावून करून घेतलं जातं. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, की व्यवसाय संघटनेमध्ये ज्या कर्मचाऱ्याची आवश्यकता भासते त्या कर्मचाऱ्याची भरती या व्यावसायिक संस्थेद्वारे करता येऊ शकते. कारण जेव्हा कर्मचाऱ्यांची व्यवसाय संघटनेला आवश्यकता भासते तेव्हा ते काय करतात, या व्यावसायिक संस्थाद्वारे उमेदवारांची किंवा कॅन्डिडेटची यादी मागवतात किंवा लिस्ट मागवली जाते आणि त्यामधून ती मुलाखत घेतली जाते. हे लक्षात. आता तुम्ही जर पुण्यामध्ये गेलात तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी आता जॉब पाहिजे असत तर डायरेक्ट जे काही भोसरी म्हणा किंवा मग पिंपरी चिंचवड म्हणा, हिंजवडी म्हणा किंवा विमाननगर, असे बरेच ठिकाणी जॉबची उपलब्धता असते. पण आता ती आपल्याला माहित नसते. मग आपण काय करतात, की अशा वेगवेगळ्या जे काही व्यावसायिक किंवा खाजगी संस्था असतात त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट साधतो. मग ते काय करतात, आपल्याकडून थोडीफार फीस घेत असतात, 1000-1500 फीस घेतात आणि आपल्याला ते ऍड्रेस वगैरे देतात. तिथं जाऊन इंटरव्ह्यू द्या म्हणतात. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, काय बाबी असतात ते आपल्याला सांगितलं जाते. त्याला काय म्हणायचं, व्यावसायिक संस्थेद्वारे भरती. त्यानंतरचा पुढला प्रकार बघा, जाहिरातीद्वारे भरती. जाहिरातीद्वारे भरती म्हणजे आता जेव्हा व्यवसाय संघटनेला किंवा मग व्यवसायाला किंवा मग उपक्रमाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत असते तेव्हा व्यवसाय संघटना काय करतो, जाहिरात देत असतो. आता जाहिरात स्थानिक न्यूजपेपर मध्ये बघता, लोकमतचं पेज घेतलं, पुण्यनगरीचं बघितलं, 2-3 पेज पलटले की नंतर बघा छोट्या ह्याच्यामध्ये जाहिरात दिलेल्या असतात. मुलं मुली कामासाठी पाहिजेत, टाटा कंपनीमध्ये रिक्त जागांसाठी मुलं मुली पाहिजेत, डेटा ऑपरेटरसाठी मुलं मुली पाहिजेत, IIT झालेल्या विद्यार्थ्यांची भरती आहे त्यासाठी मुलं मुली पाहिजेत, अकाउंटंट म्हणून मुलं मुली पाहिजेत. हे लक्षात. असं आपण बरेच ठिकाणी जाहिराती वाचत असतो पेपरमध्ये. हे लक्षात. आणि त्याद्वारे काय जाहिरात देऊन उमेदवारांना बोलवलं जाते आणि योग्य त्या उमेदवाराची मुलाखत वगैरे घेऊन निवड केली जाते, म्हणजे त्यांची भरती केली जाते. त्याला बहिर्गत मार्ग म्हणायचं. पण कोणता, जाहिरातीद्वारे. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, कार्यालयाला आवश्यक असणाऱ्या स्थानिक वृत्तपत्रांमधून कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात दिली जाते व अर्ज मागवले जातात. आलेल्या अर्जामधून पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाते आणि पात्र व कार्यक्षम उमेदवाराचा कर्मचारी म्हणून नेमणूक केली जाते. जाहिरात आता प्रत्येक ठिकाणी MPSC देखील बघा जाहिरात देते. फॉर्म भरायला मग जे फॉर्म भरतात कॅन्डिडेट, मग त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून एक्झाम घेतली जाते, एक्झाम कंडक्ट केली जाते आणि त्यांना हायर केलं जाते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून. तसंच काही डायरेक्ट रिक्रुटमेंट असते, प्रत्यक्ष भरती. अर्ज करायचा, भरती केली, अर्ज केला, ते बोलवतात, मुलाखत घेतली जाते, लगेच आपल्याला घेतलं जातं. म्हणजे एक प्रत्यक्ष भरती, डायरेक्ट रिक्रुटमेंट असते, एक कॉम्पिटेटिव्ह भरती असते. असे भरतीचे माध्यम आहेत. हे लक्षात. म्हणून हे झालं काय, अर्जाद्वारे भरती. पुढे बघा, कर्मचारी संघटनेद्वारे भरती. कर्मचारी संघटनेद्वारे भरती म्हणजे आता कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना असतात. लेबर ऑर्गनायझेशन, ट्रेड युनियन, असं बऱ्याच आपण ठिकाणी पाहत असतो. काय, ट्रेड युनियन, लेबर युनियन किंवा लेबर इन्स्टिट्यूशन्स किंवा मग संघटना, ऑर्गनायझेशन. कारण प्रत्येक ठिकाणी काय, कर्मचाऱ्याची संघटना झालेली असते. मग अशा वेळेस काय केलं जातंय,
या ठिकाणी कर्मचारी संघटनेद्वारे जी काही बहिर्गत भरती असते त्यामध्ये काय करण्यात येते, मालक आणि जे काही कर्मचारी आहेत यांची संबंध सलोख्याचे असावे, चांगले असावे आणि ते कायम टिकून ठेवण्यात यावे यासाठी काय केलं जाते, मालकाद्वारे किंवा व्यवस्थापकाद्वारे संबंधित जे काही कर्मचारी संघटना असतात, म्हणजे टीम, थोडक्यात पूर्ण लेबरची, त्यालाच कर्मचारी संघटना म्हणता येईल. मग या कर्मचारी संघटनेला काय थोडक्यात सांगण्यात येते की बाबा आपल्या संस्थेला किंवा आपल्या उपक्रमाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता आणि ती कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे, तर तुमच्या वतीनं काही कर्मचारी म्हणजे तुमच्या मते काही कर्मचारी आहेत का ओळखीचे वगैरे. मग अशा वेळेस जे काही कामगार संघटना मालकांकडे आपल्याला विचारले तर कुणी असलं तर ते सांगत असतात आणि त्या कॅन्डिडेटला बोलवलं जाते, उमेदवाराला त्याची मुलाखत घेतली जाते आणि त्याला सामावून घेतलं जाते. त्यालाच काय म्हणायचं, कर्मचारी संघटनेद्वारे भरती. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, कामगार व मालक यांच्यातील सलोखा वाढवण्यासाठी कामगार भरतीचे काही अधिकार कामगार संघटनेला दिले जातात. कामगार संघटनेबरोबर झालेल्या करारानुसार अशी भरती केली जाते. कामगार किंवा कर्मचारी संघटनाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराची भरती केली जाते. म्हणजे काय, मालक कर्मचारी संघटना सांगतो, जे काही कर्मचाऱ्यांचा संघ आहे त्यांना सांगतो, कर्मचाऱ्यांचं मग त्यांच्यात करार होतो, ठीक आहे बाबा आमच्या वतीनं आम्ही काही कर्मचारी देऊ तुम्हाला, ते कर्मचारी उपलब्ध करून देतात किंवा पुरस्कृत करतात, ह्या कर्मचाऱ्यांना किंवा शिफारस करतात, ते घेतलं जाते त्यांना. ही एक बहिर्गत मार्ग. त्यानंतरचा पुढला मार्ग, कर्मचाऱ्यांच्या शिफारसीद्वारे भरती. आता कर्मचाऱ्यांच्या शिफारसीद्वारे भरती म्हणजे जे काही व्यवसाय संघटनेमध्ये किंवा व्यवसायामध्ये जे काही उमेदवार किंवा जे कर्मचारी, उमेदवार नाही, जे कर्मचारी काम करत असतात, मग अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांकडून काय संबंधित त्यांचे मित्र म्हणा, नातलग म्हणा, इतर त्यांची शिफारस करण्यात येते कामासाठी, कारण व्यवसाय संघटनेमध्ये गरज भासत असते. मग अशा वेळेस व्यवसाय संघटना काय करत असते, ते जे काही नातलग मित्रमंडळी शिफारस केलेली असते त्यांना बोलवलं जाते. जर पात्र योग्य असतील तर त्यांची काही मुलाखत वगैरे घेतली जाते आणि त्यांना सामावून घेतलं जाते. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, कार्यालयात रिक्त जागा भरण्यासाठी बऱ्याच वेळेस कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची शिफारस विचारात घेतली जाते. कर्मचारी आपले मित्र किंवा नातेवाईक यांची शिफारस कार्यालय प्रमुखाकडे करतात. असा उमेदवार योग्य असल्यास त्याची निवड केली जाते. म्हणजे काय, जे कर्मचारी कार्यरत आहेत ते काय करतात, आपले मित्र मंडळी किंवा नातलग नातेवाईक किंवा इतर ओळखीचे जे काही व्यक्ती असतील त्यांची ते शिफारस करत असतात. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघा ना, आपल्याला जर कामाची गरज असेल तर आपण आपल्या मित्राजवळ सांगतो काम बघ बाबा म्हणून, मग ते संबंधित जिथं काम करत आहे ते काय करते, तिथं काम पाहते असेल तर ते आपल्याला बोलवते, हे लक्षात. आणि बोलवते म्हणजे आधी तिथं पाहते, तिथं विचारते, जे कोणी मॅनेजर असेल किंवा जे काही व्यवस्थापक असेल किंवा जे काही कार्यालय प्रमुख असेल त्यांना म्हणलं ठीक आहे बोलव, तर बोलवल्यानंतर काय केलं जाते, ते आपल्याला आपण जातो, आपली मुलाखत घेतली जाते, त्या काही प्रश्न विचारले जातात आणि भरती करून घेतल्या जाते. त्याला सुद्धा म्हणतात कर्मचाऱ्यांच्या शिफारसीद्वारे भरती. एक साधं उदाहरण देतो, स्वर्ग पिक्चर जर बघितला असता, जेव्हा गोविंदा म्हणजे स्वर्ग पिक्चर आहे त्याच्यामध्ये त्याला काय जॉब पाहिजे असतो, तो मुंबईला जातो, नवीन असतो, त्याला काही जॉब भेटत नाही. मग अशा वेळेस त्याचा मित्र स्पॉट बॉय म्हणून त्याला जॉब मिळवून देतो तिथं. ती पण एक शिफारसच आहे ना, हे लक्षात. हे एक उदाहरण तिथं सांगता येईल की काय, कर्मचाऱ्यांच्या शिफारसीद्वारे भरती, हे लक्षात. अशा पद्धतीने हे बहिर्गत स्त्रोताद्वारे किंवा मग बहिर्गत मार्गाद्वारे भरती केली जाते. तर या ठिकाणी हा पॉइंट संपतो, कोणता, की जे काही सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट म्हणजेच भरतीचे मार्ग. ओके, पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ.